नमस्कार. शिर्डीमध्ये एक धक्कादायक आणि संवेदनशील प्रकरण समोर आलंय. एका तरुणीच्या तक्रारीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडालीये. प्रेम, लिव्ह इन रिलेशनशिप आणि त्यानंतर झालेले गंभीर आरोप, या सगळ्यामुळे हा विषय आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. नेमकं काय घडलं, कोण आहे आरोपी आणि पोलीस काय म्हणत आहेत? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. ही घटना शिर्डी येथील असल्याची माहिती समोर आलीये. या प्रकरणात हमीद पठाण या आरोपीला पोलिसांनी अटक केलीये. पीडित तरुणीनं दिलेल्या माहितीनुसार तिची आणि हमीद पठाण यांची ओळख संगमनेर येथे काम करत असताना झाली. तरुणी मार्केटिंगचं काम करत होती. कामाच्या निमित्तानं दोघांची ओळख झाली आणि हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली. काही काळानंतर त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला, असं पीडितेनं सांगितलंय. सुरुवातीचं काही महिने सगळं सुरळीत चालू होतं. कोणताही मोठा वाद नव्हता. याच काळात तिला एक मुलगा झाला, अशी माहिती तिनं दिलीये. मात्र पुढे परिस्थिती बदलायला सुरुवात झाली, असा तिचा आरोप आहे. तिच्या तक्रारीनुसार हमीद पठाण याच्याकडून तिच्यावर काही गोष्टींसाठी दबाव टाकण्यात येऊ लागला. तिला विशिष्ट प्रकारचे कपडे घालण्यास सांगितलं जात होतं. बाहेर जाण्यावर मर्यादा घालण्यात येत होत्या आणि काही धार्मिक पद्धती स्वीकारण्याचा आग्रह करण्यात येत होता, असा आरोप आहे. तसेच काही अन्न पदार्थांबाबतही तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याचं तिनं तक्रारीत नमूद केलंय. या सगळ्या गोष्टींमुळे तिच्यावर मानसिक ताण निर्माण झाला, असं ती म्हणते. अखेर तिनं पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हमीद पठाण याला अटक केली. या प्रकरणानंतर परिसरात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्यात. काही सामाजिक संघटनांनी या घटनेवर तीव्र भूमिका घेतली असून निष्पक्ष चौकशीची मागणी केलीये. स्थानिक पातळीवर वातावरण तणावपूर्ण होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क झालंय. पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्तही ठेवण्यात आल्याची माहिती मिळते. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबी अजून स्पष्ट झालेल्या नाहीत. दोघांमधील नात्याचा कालावधी, नेमक्या घटना कशा घडल्या आणि पुढे काय घडलं, याबाबत अधिक तपशील तपासातून समोर येणं बाकी आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढील तपास सुरू आहे. सर्व बाजूंनी पुरावे गोळा केले जात आहेत. सध्या या प्रकरणाबाबत अधिकृत आणि संपूर्ण माहिती समोर येण्यासाठी तपास पूर्ण होणं आवश्यक आहे. त्यामुळे अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. हा विषय अत्यंत संवेदनशील असल्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत तपासाचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या आणि सत्य घटनांवर आधारित अपडेट्स हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या विषयावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.